अभिजित दिपके यांच्या जीवाला धोका आहे, दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही। दिपके यांच्या बहिणीचे राष्ट्रपतींना हे निवेदन आहे। महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा देण्याची मागणी अभिजित दिपके यांच्या बहिणीने केलेली आहे। दिल्ली पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांवर झालेल्या भ्याड लाठी हल्ला पाहता अभिजित दिपके यांच्याही जीवाला धोका असल्याची शक्यता दिपके यांची बहीण स्नेहा जतीन वंजारी यांनी वर्तवली आहे। त्याचा फोन पण लागत नाही, तो फोन पण उचलत नाही। म्हणजे माझाच नाही, घरातलं कोणाचाच फोन उचलत नाही तो, आणि बोलत सुद्धा नाही। ते लाठीचार्जमुळे थोडीशी भीती वाटते त्याच्यासाठी की काही त्रास होऊ नये त्याला, आणि कुणालाच होऊ नये, त्याला पण नाही आणि कुणालाच होऊ नये त्रास, आणि सुखरूप घरी यावं। तो दिल्ली पोलीसवर विश्वास नाही आहे अजिबात, कारण की त्यांच्यामुळेच लाठीचार्ज होतो आणि तेच मुलांना मारतात। कमीत कमी 2 विद्यार्थी घायल झालेत आणि 1 मुलगी वारली त्याच्यामध्ये लाठीचार्जमुळे। त्याच्यामुळे आमचा त्यांच्यावर विश्वास अजिबात नाही। आम्हाला महाराष्ट्र पोलीसची सुरक्षा हवी आहे। महाराष्ट्र पोलिसांवरती आमचा विश्वास आहे, परंतु दिल्ली पोलिसांवरती आमचा जराही विश्वास नाही। कारण ते ज्या पद्धतीने अतिशय निर्दयीपणे विद्यार्थ्यांना मारहाण करत आहेत हे आम्हाला बघवत नाहीये, आणि अभिजित दिपके यांचा फोनही लागत नाही। त्याच्यामुळे त्यांच्या जीविताला धोका असू शकतो। म्हणून आम्ही कुटुंबीय म्हणून आता सध्या माननीय जिल्हाधिकारी साहेबांना याच्यापूर्वी एकदा प्रसिद्धी माध्यमांमार्फत एक निवेदन दिलं होतं, आणि आताही निवेदन दिलं आहे की सन्माननीय अभिजित दिपके साहेबांना पोलीस प्रोटेक्शन महाराष्ट्रातर्फे दिल्लीला देण्यात यावं।